नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत। चला हे कसे बनवले तुम्हाला पुढे दाखवते। फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी बटाटे असे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी घेतलेले मी, त्याच्यामध्ये तोटी 2 मिनिटं फिरून घेते। 2-3 मिनिटं झालेले आहेत, आता काढून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी ते बटाटे टाकून घेते। बटाटे आपल्याला 5-10 मिनिटं ठेवायचे। 5 मिनिटं झालेले आहेत। इकडं पाणी उकळलेलं ठेवलेलं मी, त्याच्यामध्ये हे बटाटे मी काढून शिजायला उकळतं पाण्यात टाकून देते। याच्यामध्ये तुम्ही मीठ पण टाकू शकतात, पण मी मीठ त्याच्यात टाकलं नाही। हा 2-3 मिनिटं झालेले आहेत। उकळी चांगली आलेली आहे त्याला पाण्याला। आता हे बटाटे मी गॅस बंद करून घेते आणि चाळणीमध्ये काढून घेते। चाळणीमध्ये सगळे काढून घेतलेले। आता सुती कपड्यामध्ये मी टाकून सगळं त्याला सुक्क करून घेते। थोडं पण पाणी त्याच्यात ठेवायचं नाही। सगळे सुकी करून घेतलेले। हे बघा, आता मी तळायला तेल गरम करायला ठेवलं होतं। तर तेलामध्ये आपण थोडे पहिले टाकून बघूया। हे बघा, तळून झालेले। आता याला मी काढून घेते। चाळणीमध्येच घेते, कारण की याच्यासंग तेल पण बाहेर आलेलं असेल, त्यातलं चाळणीमधून बाहेर तेल निघून जाईल। आता असेच करून मी सगळं ते तळून घेते। सगळे तळून झालेले, पूर्ण तळून झालेले, कुरकुरी झालेले। आता याच्यावरती मी थोडं मीठ टाकून घेते। मीठ टाकून झालं ना, 2-3 मिनिटं त्याला असे ठेवून देते। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, बाय।